झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळ्याच्या एकाहून एक सुरस कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत। विदर्भातल्या रखडलेल्या प्रमुख सिंचन प्रकल्पांची किंमत दिवसागणिक कोट्यवधी रुपयांनी वाढल्याची आकडेवारी झी 24 तासच्या हाती लागली आहे। रखडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाची किंमत 10,000 दिवसात 13,000 कोटींनी वाढली, म्हणजेच एका दिवसात 1,30,00,000 प्रकल्पाची किंमत वाढली आहे। निम्न पैनगंगा आणि निम्न अर्ध वर्धा प्रकल्पाच्या किंमतीत दिवसाला तब्बल 203 कोटी रुपयांनी वाढली आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे बांधकाम साहित्याच्या किंमतीत कोणतीही लक्षणीय वाढ झाली नसताना प्रकल्पाच्या किंमती दिवसागणिक वाढल्या आहेत। सिंचन घोटाळ्याच्या एकाहून एक सुरस कथा बाहेर येऊ लागल्यात। राज्यातल्या रखडलेल्या प्रकल्पांच्या किंमती दिवसाला कोटी रुपयांनी वाढल्या। राष्ट्रीय प्रकल्प म्हणून भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द प्रकल्पाची गणना होते। 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पाला मार्च 1983 साली मंजुरी मिळाली। त्यावेळी त्याची मूळ किंमत 372 कोटी रुपये इतकी होती। मात्र आज या सिंचन प्रकल्पाची किंमत 13,597 कोटी रुपये इतकी झाली आहे। 1983 ते 2012 या 29 वर्षांची किंमत 13,225 कोटी रुपयांनी वाढली आहे, म्हणजेच दर दिवसाला प्रकल्पाची किंमत 1.30 कोटी रुपयांनी वाढली आहे। असं असतानाही प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत वेळोवेळी तक्रारी झाल्या। आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका यात घेतली आहे। एक तर जे प्रोजेक्ट चांगले आहेत, ज्याचं डिझाईन बरोबर आहे, त्याचं काम थांबवण्याची आवश्यकता नाही आहे, त्याला आवश्यक तो निधी दिला पाहिजे। पण त्यासोबत जिथे अनियमितता झाली आहे त्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई देखील झालीच पाहिजे। सिंचन प्रकल्पाच्या खर्चातली ही अवाढव्य वाढ एकट्या गोसीखुर्द प्रकल्पाबाबत नसून विदर्भातल्या अन्य पाटबंधारे प्रकल्पांचीही तीच कहाणी आहे। विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पाला जून 1977 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली। त्यावेळी त्याची किंमत 1,402.43 कोटी रुपये इतकी होती। मात्र आज या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च 10,429.39 कोटी रुपये इतकी आहे। अशीच काहीशी परिस्थिती निम्न वर्धा प्रकल्पाची आहे। 1981 ला सुरू झालेला हा प्रकल्प त्यावेळी त्याची किंमत 373 कोटी रुपये इतकी होती। त्याचा आजचा खर्च आहे 2,356 कोटी रुपये इतका। अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पाचं काम सुरू झालं त्यावेळी त्याचा खर्च 161 कोटी रुपये इतका होता, तो आज आहे 594 कोटी। बुलढाणा जिल्ह्यातल्या जीगाव सिंचन योजनेचा 394.83 कोटी रुपये असलेला खर्च आज 4,044.14 कोटी रुपये इतका झालाय। काय अडचण आहे? का बरं एवढे कॉस्ट वाढत आहेत? कोणाचा त्याच्यामध्ये हितसंबंध गुंतले आहेत? काय त्याची कारण आहेत? याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून हा सगळा जो कॉस्ट एस्केलेशनचा इश्यू आहे, हा एका SITच्या माध्यमातून याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। कारण याच्यामध्ये टेक्निकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे इनपुट्स त्याच्यामध्ये लागणार आहेत। यातील सत्य बाहेर आलं पाहिजे। जेवढा पैसा खर्च होत आहे गोसीखुर्द किंवा इतर प्रकल्पावर विदर्भाच्या आणि महाराष्ट्रातल्या, त्या प्रमाणात सिंचन होत नाही आणि यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनियमितता झाली अशी, आणि त्यामुळं या सगळ्या प्रकल्पाची CBI चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केली होती। या घोटाळ्याची SIT कडून चौकशीचीही मागणी होते। चौकशीत विदर्भातल्या या सिंचन प्रकल्पांच्या दिवसाला वाढलेल्या किमतीचा मलिदा कोणाला मिळाला हे स्पष्ट होईल। विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांमधल्या झालेल्या भरमसाठ वाढीचे कुठले स्पष्टीकरण देण्यासारखे नाही, कारण सर्व प्रकरणात भ्रष्टाचार झालाय हे सत्य आहे। आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणाची श्वेतपत्रिकाच्या माध्यमाने चौकशी झाली तरच दरवाढीचे दुष्टचक्र थांबू शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।